सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. मस्तपैकी 2 मिनिटाची मॅगी करून दाखवली आहे. तुम्ही बघू शकता एकदम ज्युशी आणि मस्त टेस्टी अशी मॅगी केली आहे. तुम्ही मॅगी कशा प्रकारे करतात ते मला कमेंटमध्ये सांगा. मी तर मॅगी अशा प्रकारे साधी सिंपल अशीच करते, पण खूप टेस्ट छान लागते. आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 माप तेल ओतून घेते. आता तेल गरम झालं की त्यामध्ये मी कांदा टाकून घेते. अर्धाच कांदा कट केलेला आहे, 1 कांदा पण नाही टाकलेला. आता मस्तपैकी कांदा लालसर झाला की त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. मॅगी आपली कशीही केली तर खूप टेस्टीच लागते म्हणा, पण थोडंसं आणखीन टेस्टी बनवण्यासाठी अशा प्रकारे थोडीशी मॅगी करून बघा. आता त्यामध्ये अर्धा टमाटर टाकून घेतले. छानपैकी आता टमाटर पण शिजत आलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा भाज्या टाकून मी मॅगी केली होती, तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते. आता थोडंसं धनिया पावडर टाकून घेतले. थोडंसं लाल तिखट चवीनुसार. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. छानपैकी व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचा मसाला सगळा. तेलामध्ये कांदा टोमॅटो छान असं तळू द्यायचं. त्यातील पावडर मसाले पण तेलामध्ये मिक्स होऊ द्यायचे. आणि आता त्यामध्ये मॅगी मसाला टाकून घ्यायचा. सर्व व्यवस्थित असं तेलामध्येच टाकून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स होऊ द्यायचं तेलात. आणि यामध्ये मी आता 1 मॅगीचा पुडा असेल ना, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतते. म्हणजे तुम्हाला ना एक्स्ट्राचं पाणी नंतर ओतायची गरज पडणार नाही. सुरुवातीलाच 1.5 ग्लास पाणी घ्यायचं ओतून आणि छान अशी याला उकळी आली की मस्तपैकी मॅगी टाकून घ्यायची. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता मस्त पाण्याला उकळी फुटले. आता मी मॅगी टाकून घेते. आता छानपैकी तिला मॅगीला शिजू द्यायचं. मॅगी म्हटलं की मस्त तोंडाला पाणी आलं ना. मॅगी तर खूपच सर्वांची आवडते आहे बाबा. आता छानपैकी मॅगीला शिजू द्यायचं. आता तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी वाचलेलं आहे, पण काही हरकत नाही. थोडंसं आणखीन थोडा वेळ शिजू देऊ मॅगी. थोडंसं हलकंसं पाणी राहिलं ना तर मग मॅगी काढून घेऊया. आता बघा मॅगी शिजत आली आणि थोडंसंच पाणी राहिले तर आपली मॅगी तयार झालेली आहे. मस्तपैकी बघा थोडंसं पाणी पण आहे मॅगीमध्ये आणि मस्त मॅगी अशी शिजून फुगलेली पण आहे. अशा प्रकारे मॅगी करून बघा, किती टेस्टी लागते ती. तुम्ही नंतर अशाच प्रकारे मॅगी करून खाल. कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.